नमस्कार मंडळी, झी नाट्यगौरव 2025च्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि खरं तर नाटक म्हटलं की मराठी प्रेक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याच कलाकारांना साजरं करण्यासाठी आजचा सोहळा आहे. आता माझ्यासोबत अश्विनी आहे. खरं तर हिरवळ काय असते म्हणजे ती चालत आली आणि मी तिला बघितलं की वाव छान दिसते. कशी आहे अश्विनी? खूप छान, खूप छान. आज तर खूपच आनंदात आहे आणि खूप छान स्पेशल दिवस आहे हा माझ्यासाठी, त्यामुळे खूपच छान आहे. नाटक जसं मी म्हणाले की मराठी प्रेक्षकांसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. नेमकं इतकी वर्ष आपली नाटकांची परंपरा आहे, त्याहून तू अनेक मालिकांमध्येही काम केलं आहेस आणि नाटकावरचं प्रेमही तुझं तसंच राहिलं आहे. ते एक काय गोष्ट हेल्प करते की नाटकाशी आपल्याला जुडलेलं राहायचं? कदाचित आपलं मराठी असणं हाच खरं तर त्यामागचा ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नाटक म्हटलं की मराठी माणसाचा वीक पॉईंट आहे हा, तसाच तो माझाही वीक पॉईंट आहे आणि लहानपणापासून नाटकं बघत आलो आहे. कुटुंबियांनी त्या वेळोवेळी अनेक वेगवेगळी नाटकं दाखवली आहेत. मग ते विनोदी असू देत, एखादं असं शांत नाटक असू देत, अगदी कुठल्याही पद्धतीचं प्रायोगिक नाटक असू दे. त्यामुळे नाटक म्हटलं की एक झुकतं माप नाटकाकडे जातंच. तुझं प्रायोगिक नाटक सध्या सुरू आहे आणि कोणत्या नाटकासाठी आणि म्हणजे काय नॉमिनेशन आहे तुला हे आम्हाला? मला दगड आणि माती, दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित असं हे प्रायोगिक नाटक आहे दगड आणि माती. त्यातल्या पिंकूताई या पात्रासाठी मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं नामांकन आहे. आणि आता असे अवॉर्ड शोज म्हटलं की नाही, आपल्या पाठीवर एक थाप गरजेची असते आणि मला असं वाटतं की तो हा सोहळा आहे. पण आज रेड कार्पेटवर येताना काय एक मनात होतं की काय स्टायलिंग करायचं आहे, पण मोस्टली मी सगळ्यांना विचारलं तर कम्फर्टेबल इज माय स्टायलिंग, म्हणजे ज्यात मी कम्फर्टेबल आहे ते माझं स्टायलिंग आहे. तू अश्विनीचं कसं? जसं नाटक जिव्हाळ्याचा विषय आहे, तसं मराठी मुलगी म्हणून साडी हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मी आज सायली राजाध्यक्ष सारीजचीच एक साडी वेअर केली आहे, परिधान केली आहे. आणि डोक्यात एवढंच होतं की सिम्पल बट एलिगंट असं काहीतरी मला नेसायचं होतं, असं काहीतरी परिधान करायचं होतं आणि शी हेल्प्ड मी अ लॉट. सो येस, हाच तो माझा आवडता लूक म्हणूया, ज्याला मला तू छान नाव ठेवलंस, मला आवडलं, हिरवळ. मध्ये आल्यावर 2-4 कॉम्प्लिमेंट्स मिळाले की आपोआप कॉन्फिडन्स येतो, मला असं वाटलं. पण थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुला आणि वी विश की तुला अनेक प्रोजेक्टमधून आम्हाला बघता येईल सारखं. थँक्यू सो मच. थँक्यू.